नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊया जगभरामध्ये काय घडतंय वेगवान स्वरूपात. भारतातील कोरोना बाधित रुग्णसंख्येने 44 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात 95,735 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेत, तर 1,172 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या 44,65,864 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. यामध्ये 9,19,018 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 34,71,784 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत 75,000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी तूर्त जगभरात थांबवण्यात येत असल्याचं ॲस्ट्राझेनेका कंपनीनं बुधवारी जाहीर केलं. त्यानंतर भारतात कोविशिल्ड नावाने ही लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटनं याबाबत माहिती न दिल्यानं औषध महानियंत्रकांनी सिरमला नोटीस बजावली. ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या या लशीच्या उत्पादनाबाबत सिरम इन्स्टिट्यूटची ॲस्ट्राझेनेकाशी भागीदारी आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 1,90,000 गेली आहे. दरम्यान या भागातील कोरोना बाधितांचा आकडा हा 63,58,000 गेला आहे. दरम्यान कॉलेज आणि विद्यापीठांमध्येही आता कोरोना वेगानं पसरतोय. या ठिकाणी असलेल्या 1,000 कॉलेजेसमधून आतापर्यंत 51,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि ती गेल्या काही दिवसांमध्ये झाली आहे. अमेरिकेतील मिशिगन इथं जवळपास 6 महिन्यांनंतर जिम्स सुरू झालेले आहेत. मिशिगनचे गव्हर्नर ग्रीचन विटमर यांनी याबाबत आदेश दिले. दरम्यान जिम्समध्ये 25% लोकांनाच प्रवेश असणार आहे. तर यावेळी फेस मास्क तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचं पालन बंधनकारक असणार आहे. जिम सुरू होत असल्यानं लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. स्पेनमध्ये नव्या नियमांसह आता प्राथमिक शाळांना सुरुवात करण्यात आली आहे. युरोपात सध्या काही ठिकाणी तब्बल 6 महिन्यांनंतर शाळा उघडण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इथं शाळा बंद होत्या. दरम्यान शाळा सुरू झाल्यानं आता या काळात तब्बल 4 लाखांहून जास्त मुलांची शाळा सुरू होणार आहे. यावेळी मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मध्य पूर्व देश जॉर्डनमध्ये एका शरणार्थी कॅम्पमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आलं. काही लोकांनी पीपीई किट घालून सगळे कॅम्प आणि केमिकलचीही फवारणी केली. दरम्यान या सगळ्यानंतर त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम अधिक कडक केले. शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होतं असं खात्रीशीर सांगता येत नसल्याचं मत शास्त्रज्ञांनी नोंदवलंय. एकीकडे जगभरात कोरोना लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अनेकांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजमुळे हे शक्य आहे असा निष्कर्ष काढला जात होता. शास्त्रज्ञांनी मात्र त्यावर अवलंबून न राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉस एंजेलिसनं बुधवारी नवीन ॲपशी भागीदारी केली आहे. या माध्यमातून कोरोनाचा प्रसार कसा आणि किती वेगानं होत आहे याबाबत माहिती मिळू शकणार आहे. कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याच्याच पार्श्वभूमीवर आता या भागात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. चीनमध्ये आता कोरोनाच्या मास्कचं उत्पादन वाढलंय. अमेरिकेत सध्या कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्यानं त्याची मास्कची मागणी आता वाढली आहे. याच्या पार्श्वभूमीवर चीनकडे त्यांनी याबाबत मागणी केली आहे. दरम्यान सध्या चीनमध्येच कोरोनासाठी लागणाऱ्या मास्क आणि सॅनिटायझर तसंच इतर अत्यावश्यक गोष्टींचं उत्पादन सर्वाधिक प्रमाणात होत आहे. चीनमध्ये बाहेरून आलेल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर चीनमधल्या एकाही जणाला कोरोनाची लागण झालेली नाही. चीनच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली. शांघाय आणि गुंडोंग या प्रांतातील लोकांना या ठिकाणी कोरोनाची लागण झाली आहे, तर कुणाचाही या भागात कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. काल कोरोना पाहून बरे झालेल्या 19 रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. कोरोनामुक्त झालेल्यांना घरी पाठवण्यात आलं.
कोरोनाची जागतिक आकडेवारी पाहता चीननं कोरोनावर पहिल्या स्टेजमध्ये चांगलं यश मिळवलं आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे जगात मोठ्या प्रमाणात वाढत असताना चीनमध्ये आता रुग्णांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे। जगात कोरोनामुळे आतापर्यंत 8 लाख लोकांचा मृत्यू झालाय, पण चीनमध्ये मात्र आता सुरुवातीपेक्षा कोरोनाचा कहर चांगलाच कमी झाला आहे। इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे इंग्लंडमध्ये या पार्श्वभूमीवर नवे नियम लागू करण्यात आले। 14 सप्टेंबरपासून एका ठिकाणी 6 जणांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येण्याचा निर्देश जारी करण्यात आलाय। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच हे नियम जारी करण्यात आले। स्पेनमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला बाहेर फिरत असल्याचं समोर आलं, त्यामुळे तिला अटक करण्यात आली। कोरोनाग्रस्त असूनही ती खुलेआम बाहेर फिरत होती। तिच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। क्वारंटाईनचे नियम मोडल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली। इंडोनेशियामध्ये कोरोनाच्या या काळात मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे। कोरोनाच्या काळात कोरोनापासून बचावाकरता अत्यावश्यक असलेल्या मास्कची सक्ती सर्वत्र करण्यात आली आहे। कोरोनापासून बचावाकरता प्राथमिक बाब म्हणून मास्क सध्या मानला जातोय, मात्र तरीही काही लोक मास्क वापरत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला। कोरोना संक्रमणामुळे अटलांटा या प्रसिद्ध टीव्ही शोचे पुढचे भाग चित्रित होऊ शकणार नाहीयेत। 2021 मध्ये या पुढचं चित्रीकरण होऊ शकेल, अशी माहिती एफएक्स नेटवर्क्स प्रमुख जॉन लँडग्राफ यांनी दिली। तिसऱ्या आणि चौथ्या भागाची पटकथा लिहून तयार असली तरी सध्या कोरोना संक्रमणामुळे निर्मिती थांबवण्यात आली आहे। ऑस्ट्रेलियामध्ये एका महिलेला कोरोनाच्या काळामुळे तिच्या वडिलांच्या अंत्यविधीला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती। दरम्यान यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने आता राज्यांच्या सीमा खुल्या करण्यासाठी दबाव टाकण्यात येतो आहे। ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मेरिस पेन यांनी गुरुवारी कोविड साथीच्या आजाराशी सामना करत असणाऱ्या परिसरामध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी एशियन देशांना पाठिंबा देण्याचं वचन दिलं। आम्ही या काळामध्ये एशियन देशांसोबत आहोत असा विश्वास त्यांनी दिला। ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत होते। जपानच्या टोकियोमध्ये कोरोना संक्रमितांची आकडेवारी खाली आली आहे। सध्या टोकियोमध्ये रात्री 10 नंतर हॉटेल्स आणि बार बंद ठेवण्यात येत आहेत, तर शहर पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रशासन निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय। इजिप्तमध्ये 2020 मध्ये झालेल्या सिनेट निवडणुकीतील दुसऱ्या फेरीचा समारोप झाला। नॅशनल इलेक्शन अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार निवडणुकांचे निकाल 16 सप्टेंबरपर्यंत जाहीर होणं अपेक्षित आहे। 12 ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीमध्ये मतदान कमी झाल्याचं एनईएनं म्हटलं आहे। इराकी लष्कराच्या प्रवक्त्यानं गुरुवारी सांगितलं की युती सैन्यानं इस्लामिक स्टेट गटाविरुद्ध असणाऱ्या विविध कामांमध्ये लढा देण्यासाठी इराकी सैन्याला सहकार्य करणं सुरूच ठेवलं आहे, तर भविष्यामध्ये युती सैन्यामध्ये असणाऱ्या इराकी सैन्याला आधीच्या विविध सुविधांपासून लाभ मिळणार नाही, हे सुद्धा मेजर जनरल यांनी स्पष्ट केलं। प्यू रिसर्च सेंटरच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार बहुतेक अमेरिकन नागरिकांनी सरकारबद्दल अविश्वास दाखवला आहे। सरकार अत्यंत भ्रष्ट असल्याचा आरोपही अनेक अमेरिकन नागरिकांनी केला आहे। 73% लोकांचं असं मत आहे की अमेरिकेतील सरकार हे गंभीर परिस्थिती हाताळू शकत नाही। भारत चीन या दोन देशांदरम्यान उद्भवणारा सीमावादाचा प्रश्न हा तिथे राहणाऱ्या कुटुंबियांसाठी गंभीर बनला आहे। दोन देशांदरम्यान सुरू असणाऱ्या या वादामुळे तिथलं जनजीवन काही प्रमाणात धोक्यात आलं आहे। वाढता लष्करी तणाव संपवण्याकरता भारत चीन दरम्यान चर्चेच्या फेऱ्या झडल्या होत्या। चीन भारताला वारंवार आव्हान देतोय आणि सीमा कराराचं उल्लंघन करतोय। कोरोनाच्या काळामध्ये देशासमोर गंभीर परिस्थिती असताना हा तणाव इथल्या नागरिकांकरता धोक्याचा बनतोय। जपानच्या घटनात्मक लोकशाही पक्षाचे नेते युकियो एडानो यांची विरोधी पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। एडानो यांनी केंटा यांचा पराभव करत 149 सदस्यांची मतं मिळवत नव्या पक्षामध्ये प्रवेश केला। इझुमी हे दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाचे धोरण प्रमुख आहेत। अमेरिकेच्या वायव्येकडच्या भागामध्ये लागलेल्या भीषण वणव्यात अनेक घरांचं मोठं नुकसान झालं, तर अनेक गाड्यांचीही राख झाली आहे। या भीषण वणव्यामुळे अमेरिकेतल्या त्या भागांमध्ये असणारे रस्ते आणि हायवे यावरही धुराचं साम्राज्य निर्माण झालं असून वाहतुकीकरता अडथळा निर्माण होतोय।
बुधवारी कॅलिफोर्नियामध्ये लागलेला वणवा आणि त्यातून निर्माण झालेला धूर यामुळे सॅन फ्रान्सिस्कोचा परिसर आच्छादून गेला होता। वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे बचावकार्य पथकांना काही काळाकरता दिलासा मिळाला। सिएरा नेवाडा परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे। ग्रीसच्या लेस्बोस या बेटावर असलेल्या गर्दीने भरलेल्या छावणीत बुधवारी रात्री पुन्हा आग लागली। दरम्यान या आगीमुळे अनेकांना आश्रयाकरता सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत। या आगीमुळे अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र लोकांच्या स्थलांतराचा विषय गंभीर बनला आहे। ग्रीसमध्ये लेस्बियन कॅम्पमध्ये आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। गेली अनेक वर्ष स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय धोरणांचं अपयश आहे, असाही आरोप करण्यात आलाय। मोरिया इथल्या या कॅम्पमध्ये 12,500 जण राहतात। त्यांच्यासाठी फक्त 2,750 घरं बांधण्यात आली आहेत। आगीनंतर या लोकांना बाहेर काढण्यात आलं। सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही। ग्रीसमधील मोरिया कॅम्पमध्ये राहणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली। त्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या कॅम्पमध्ये हलवण्यात आलं। ग्रीसमधील या सगळ्यात मोठ्या निर्वासित शिबिराला भीषण आग लागली होती, त्यामुळे जवळपास 12,000पेक्षा जास्त लोकांना तातडीने निवाऱ्याची सोय करावी लागली। कॅलिफोर्नियामध्ये एका मोठ्या ढगफुटीची घटना घडली आहे। काही भागात वेगवान वाऱ्यामुळे वणवाही पेटला आहे। सॅटेलाइटच्या आधारे ही दृश्य समोर आली आहेत। साधारणपणे 200 किलोमीटरच्या वेगाने या भागात वारं वाहत असल्याची नोंद होतीये। ज्या भागामध्ये ढगफुटी झाली तो टाउन ऑफ पॅराडाइज मधून जास्त दूर नाहीये। याच भागात 2 वर्षांपूर्वी आगीमुळे 85 जणांचा मृत्यू झाला होता। सुदानच्या खार्टूम आलिशकलाब यामध्ये राहणारे नागरिकही पूरस्थितीमुळे हतबल झालेले आहेत। पुरामुळे 10,000 घरं जलमय झालेली आहेत। घरांचं मोठं नुकसान झालंय। अजून हानी होऊ नये याकरता वाळूच्या बॅगा बॅरिगेटिंग केलं गेलंय। अमेरिकेच्या एरोस्पेस कंपनी नॉर्थरॉप ग्रामेन यांनी स्पेसक्राफ्टचं नाव कल्पना चावला यांच्या नावावर ठेवलं आहे। सिग्नस असं या स्पेसक्राफ्टचं नाव त्यांनी कल्पना चावला यांच्या नावावरून ठेवलं आहे। कोलंबियाच्या अंतराळवीर आणि त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत मंगळवारी घोषणा केली। अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये बुधवारी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात देशाच्या पहिल्या उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं। या हल्ल्यात 10 जण ठार झाले, त्यात उपाध्यक्षांच्या काही अंगरक्षकांचा समावेश आहे, असं अंतर्गत सुरक्षा मंत्रालयानं म्हटलं आहे। पाकिस्तानच्या मोहम्मद जिल्ह्यामध्ये संगमरवराची खाण कोसळल्यानं 22 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेमध्ये 12हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत। त्यांची तब्येत अत्यंत गंभीर आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या भागात 45 कामगार काम करत होते, त्यावेळी अचानक खाणीचा भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडली। अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलाय। ट्रम्प आणि बिडेन हे दोन्ही उमेदवार सध्याच्या कोरोना काळात राष्ट्रीय धोरणाबद्दल अगदी परस्पर विरोधी मतं व्यक्त करत आहेत। बिडेन यांनी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना पाठिंबा दिला आहे, पण तसं मत ट्रम्प यांचं मुळीच नाही। न्यूयॉर्कमध्ये 2 आंदोलकांवर पुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनेवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। डॅनियल फ्रोट यांच्या मृत्यूप्रकरणी या भागात आंदोलनं झाली, त्यावेळी पोलिसांवर आंदोलकांनी हल्ला केला। दरम्यान ही अटक फ्रीडम ऑफ स्पीच संदर्भात नसून गंभीर हिंसाचार प्रकरणी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। उत्तर मॅसेडोनियाच्या राजधानीमध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली। वीज बिलातील नियोजित भरमसाठ वाढी विरोधात ही निदर्शनं करण्यात आली। मॅसेडोनियातील मुख्य विरोधी पक्षानं ही निदर्शनं केली। सरकार विरोधातील शांततापूर्ण निदर्शनांचा हा एक भाग होता। बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये शेकडो महिलांनी निदर्शनं केली। कोऑर्डिनेशन काउन्सिलच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोलेन्सिकोवा यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही निदर्शनं करण्यात आली। मारिया, तू आमची हिरो आहेस असे फलक या निदर्शनकर्त्यांनी हातात घेतले होते। इराण आता आणखी 2 नव्या मिसाईल बनवणार आहे। या मिसाईल इस्रायल आणि अमेरिका यांच्यावर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत। इराणच्या संरक्षण मंत्र्यांनी याबाबतची घोषणाही केली आहे। त्यांना यावेळी मिसाईलच्या क्षमतेबद्दल भाष्य त्यांनी केलं।
जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटणार आहोत, पहा फक्त। अमेरिकेतील ओरिगॉनच्या जंगलाच्या वणव्यामुळे तिथल्या नागरिकांवर गंभीर परिस्थिती ओढावली आहे। ही आजवर इथल्या भागामध्ये लागलेली सगळ्यात मोठी आग असल्याचं प्रशासनानं सांगितलंय। कॅलिफोर्नियाचे कलाकार शेन ग्रॅमर यांनी लॉस एंजेलिसमधल्या एका भिंतीवर ब्लॅक पॅन्थरचं चित्र रेखाटलं आणि या चित्राच्या माध्यमातून स्टार चडविक बॉसमन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। युरोपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी लंडनला भेट दिली। यावेळी ब्रेक्झिट करारातून फारकत घेण्यासाठी संमती दर्शवण्यात आली। युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष मारोस सेफकोविक यांनी तातडीनं आयोजित केलेल्या बैठकीत ब्रिटनचे ब्रेक्झिट मंत्री मायकेल गोव्ह यांची भेट होणार आहे। बांगलादेशच्या नेत्रोकोनामध्ये एका नदीत बोट उलटल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला। या अपघातातील काही लोक अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा अजूनही शोध सुरू आहे। मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांची बोट उलटली आणि ही दुर्घटना घडली। दरम्यान मृतांमध्ये 5 लहान मुलांचा समावेश आहे तर 12 जण अजून बेपत्ता आहेत। अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतात शेकडो घरं वाऱ्यामुळे पसरलेल्या वणव्यानं बेचिराख झाली आहेत। हे आतापर्यंतचं सर्वाधिक नुकसान असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात येतोय। कॅलिफोर्नियाच्या सीमेवर आकाशात धुराचे लोट दिसत होते, त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या। या भागातील घरं तातडीनं खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या। 2020 हे विविध कारणांकरता लक्षात राहणार आहे, त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसानही मोठं आहे। कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या वणव्यामुळे महादुष्काळाचं सावट आहे। ओरेगॉनमधल्या भागात जिथे एरवी आग पसरण्याची शक्यता कमी असते अशा प्रांतातही आग पसरली आहे। त्यात उष्णकटिबंधीय वादळामुळे नुकसान झालेलं आहे। दक्षिण कॅरोलिनाच्या लॉस एंजेलिस, सॅन बर्नार्डिनो, सॅन दियागो या प्रांतातही वणव्याची धग जाणवते आहे। पायथ्याशी असलेल्या काही रहिवासी प्रांतातही घरं रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सॅन बर्नार्डिनोच्या राष्ट्रीय वनक्षेत्रातही वणवा पेटलाय। या आगीमुळे 11,500 एकर परिसराचं नुकसान झालंय। हे म्हणजे 19% क्षेत्राचं आगीमुळे नुकसान झालं आहे असं स्पष्ट करणार आहे। अमेरिकेच्या वायुसेनेत आता नवे रोबोट समाविष्ट करण्यात आले आहेत। वायुसेनेत रोबोट डॉग याचा समावेश झाला आहे। या डॉग्सचा कुठल्याही ऑपरेशन करता म्हणजेच सर्च ऑपरेशन करता विशेष उपयोग होऊ शकतो। अमेरिकेच्या वायुसेनेनं याबाबत विशेष दावाही केलेला आहे। थायलंडमध्ये 2 श्वानांचा हत्तीच्या सवारीचा व्हिडिओ समोर आलाय आणि तो चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये 2 श्वान हत्तीच्या पाठीवर बसून असलेले पाहायला मिळत आहेत। यावेळी या श्वानांनी हत्तीच्या पाठीवर बसून सफर सुद्धा केली, सवारी पण केली। चीनची राजधानी बीजिंगमध्ये इंटरनॅशनल सर्व्हिसेस ट्रेड फेअर सुरू आहे आणि या फेअरमध्ये चक्क ट्रान्सपरंट टीव्ही प्रदर्शनात ठेवण्यात आला। हा टीव्ही नसून फक्त काच असल्याचा भास होतो। स्वित्झर्लंडमध्ये विजेवर चालणारी एक स्पीडबोट तयार करण्यात आली आहे। ही स्पीडबोट इतकी वेगवान आहे की ती पाण्यावर तब्बल 3 फूट उंचीवरून चालते। अशा प्रकारची ही पहिली स्पीडबोट असल्याचा दावा करण्यात आला आहे। या स्पीडबोटच्या वेगाची मर्यादा 55 किलोमीटर प्रति तास अशी आहे। व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ॲन हुई यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। हा पुरस्कार त्यांनी हाँगकाँगला समर्पित केला। त्यांचा लव्ह आफ्टर लव्ह हा सिनेमा या महोत्सवात प्रदर्शित झाला। ज्या शहरानं मला मोठं केलं त्यासाठीच हा पुरस्कार समर्पित करते असं त्या म्हणाल्या। चित्रपट दिग्दर्शक आंद्रेई कोंचालोवस्की व्हेनिसमध्ये सिम्फनियातून त्यांनी चित्रपटावर भाष्य केलेलं आहे। या दिग्दर्शकानं चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेची तुलना यात केली आहे। मी स्वतः करता काम करतो, त्यातून अद्भुत आश्चर्य निर्माण होणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय। स्पायडरमॅन, बॅटमॅन अशासारख्या सुपर हिरोंच्या चित्रपटांमधून आणि सिरीजमधून पडद्यावर झळकलेले अभिनेते पहिल्यांदाच नेटफ्लिक्सच्या सुपर हिरोंच्या नसलेल्या अशा एका सिरीजमधून समोर येत आहेत। या नव्या वेब सिरीजचं नाव आहे द डेव्हिल ऑल द टाइम। अमेरिकेतील टेक्सास प्राणी संग्रहालयामध्ये आफ्रिकन सिंहांच्या 3 बछड्यांचं स्वागत करण्यात आलं। यामध्ये 1 नर आणि 2 मादी बछडे आहेत। 17 ऑगस्टला डलास प्राणी संग्रहालयामध्ये या बछड्यांचा जन्म झाला। जजवी
इलोला आणि तडाला अशी त्यांची नावं आहेत. न्यू ऑर्लिन्समध्ये एका प्राणी संग्रहालयात एक नवा पाहुणा आलेला आहे. ऑड्रूबन प्राणी संग्रहालयाच्या प्रवक्त्यांनी या संबंधीची माहिती दिली. गोरिलाच्या बाळाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत. या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. काही क्षणात भेटूया ताज्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.